नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामूपेठ 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजी टॉपिकमधले सब टॉपिक रिपोर्ट रायटिंग हा टॉपिक बघणार आहोत. आजचा व्हिडिओचा पार्ट 6 आहे आणि हा चॅप्टर याच्यामध्ये आपण शिकणार आहोत. तुमच्यासाठी एक चांगली गोष्ट अशी आहे की मुंबई युनिव्हर्सिटी आणि बामूपेठ एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल केलेले आहे. रिसर्च मेथॉडॉलॉजीवरती टोटल 10 टेस्ट घेणार आहोत. या प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन असणार आहे. याचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहेत, जे इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये असणार आहेत. याची फीस मात्र 499 रुपये आहे आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे. जॉईन केल्यानंतर याचा तुम्हाला नक्कीच येत्या पेट एक्झाममध्ये फायदा होईल आणि चांगले स्कोरिंग करण्यासाठी मदत होईल. चला तर सुरू करूया आजच्या टॉपिकला. रिसर्च रिपोर्ट फॉर्मॅट म्हणजे संशोधन अहवाल स्वरूप, ज्याला आपण आर्टिकल रायटिंग देखील म्हणतो. तर कसा असावा अहवाल तो आज आपण शिकणार आहोत. सुरुवातीला टायटल पेज म्हणजे शीर्षक पृष्ठ असतं, ज्याच्यामध्ये टायटल ऑफ रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे संशोधन प्रकल्पाचं शीर्षक, नेम ऑफ द रिसर्चर संशोधकाचं नाव म्हणजे आपलं नाव, संशोधन करणाऱ्याचं नाव येतं. तिसऱ्या पॉईंटला येतं पर्पज ऑफ रिसर्च प्रोजेक्ट. फॉर एक्झाम्पल, अ रिसर्च प्रोजेक्ट सबमिटेड ऑन द पार्शियल फुलफिलमेंट ऑफ रिक्वायरमेंट्स ऑफ XYZ युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली फॉर द डिग्री ऑफ वॉट एव्हर असेल ते. मग मराठीमध्ये कसं येऊ शकतं, संशोधन प्रकल्पाचा उद्देश. उदाहरणार्थ, XYZ युनिव्हर्सिटी नवी दिल्लीच्या पदवीसाठी आवश्यक असलेल्या अंशतः पूर्ततेवर सादर केलेला संशोधन प्रकल्प, असे तिथे नमूद केले जाणार आहे. तिसऱ्या पॉईंटला पहिला असेल जे शीर्षक असेल, नंतर संशोधकाचं नाव असेल, त्यानंतर रिसर्च प्रोजेक्टचा पर्पज असेल, त्याच्यानंतर चौथ्या नंबरला काय असेल तर डेट ऑफ पब्लिकेशन म्हणजे प्रकाशनाची तारीख असेल. फर्स्ट पेज झाल्यानंतर काय येईल, पेज झाल्यानंतर टेबल ऑफ कंटेंट म्हणजे अनुक्रमणिका. इन दिस सेक्शन द कंटेंट ऑफ रिपोर्ट आयदर इन चॅप्टर्स ऑर इन सब हेडिंग्स आर लिस्टेड. या विभागात अध्ययनात किंवा उपशीर्षिकामधील अहवालातील सामग्री सूचीबद्ध असते. म्हणजे जे काय आपण अहवालामध्ये मांडलेलं आहे किंवा काय काय आपण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ते आपण या टेबलमध्ये टाकू शकतो. तर फॉर एक्झाम्पल काय, कंटेंट्स ऑफ पेज नंबर म्हणजे जे काय कंटेंट्स कुठल्या कुठल्या पेजवर काय कंटेंट आहे त्याचे पेज नंबर्स टाकणार. इंट्रोडक्शनमध्ये पार्ट फर्स्ट चॅप्टर फर्स्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये थेरॉटिकल फ्रेमवर्क अँड रिव्ह्यू ऑफ रिलेटेड लिटरेचर. जे काय आपण संशोधन केलेलं आहे त्याच्याशी जे वाङ्मय किंवा जे काही ग्रंथ आपण रेफर केलेले आहेत त्याच्याबद्दल काय आपलं मत आहे किंवा आधी कोणी काय लिहून ठेवले ते ह्या फर्स्ट चॅप्टरमध्ये येईल. सेकंड चॅप्टरमध्ये रिसर्च डिझाईन कसा करणार आहोत रिसर्च ते येईल. तिसऱ्या चॅप्टरमध्ये डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, जो काही डेटा आपण जमा केलेला आहे तो या तिसऱ्या चॅप्टरमध्ये टाकणार. चौथ्या चॅप्टरमध्ये समरी अँड कन्क्ल्युजन, सजेशन्स फॉर फर्दर रिसर्च अँड रेफरन्स बिब्लिओग्राफी म्हणजे जे काय आपण आपल्याकडून जे कन्क्ल्युजन मिळालेलं आहे त्याची समरी किंवा सजेशन्स काय आहेत त्या संशोधनातून मिळालेले असे, किंवा बिब्लिओग्राफी म्हणजे ग्रंथसूची, काय काय रेफरन्स वापरलेले आहे आपण ते याच्यामध्ये टाकणार. असं एक्झाम्पल दिलं आहे की काय असलं पाहिजे अनुक्रमणिकेमध्ये. त्याच्यानंतर अपेंडिक्स 1 क्वेश्चनरी फॉर एम्प्लॉईज, अपेंडिक्स 2 क्वेश्चनरी फॉर मॅनेजर्स. हे सगळं काय काय यूज केलेत आपण पॅटर्न आपल्या संशोधनासाठी ते याच्यामध्ये येतात. लिस्ट ऑफ टेबल्स म्हणजे टेबल्स काय काय केलेले आहेत आपण आपल्या संशोधनामध्ये मांडताना हे पण अनुक्रमणिकेमध्ये दिसलं पाहिजे. थोडक्यात अनुक्रमणिकेमध्ये जे काय आपण मांडणार आहे मधलं ते एका पॉईंटमध्ये किंवा एका लाईनमध्ये ते दिसलं पाहिजे. लिस्ट ऑफ टेबल्समध्ये कसं आहे ना, दिस सेक्शन्स इन्क्लूड द टायटल अँड पेज नंबर ऑफ द टेबल्स. म्हणजे टेबल्समध्ये काय असणार आहे, फक्त पेज नंबर आणि टायटल. या पेज नंबरवरती नावाचं आहे, कुठल्या म्हणजे कुठले कुठले लोक याच्यामध्ये समाविष्ट आहेत त्यांच्या टेबलमध्ये नावं आहेत. तर हे या लिस्टमध्ये आलं पाहिजे की पेज नंबर 2वरती हे सगळे टेबल अवेलेबल आहे, असं या लिस्टमध्ये द्यायचं आहे. पुढचं बघूया, टेबल नंबर. टेबल मांडताना पण आपण कसं द्यायला पाहिजे त्याचं पण एक्झाम्पल आहे. टेबल नंबर, टायटल, पेज नंबर. टेबल किती नंबर आहे, पूर्ण संशोधनात किती टेबल आहेत त्याला पण प्रत्येकाला नंबर देतो आपण आणि त्या टेबल नंबरला किती नंबर पेजवरती टेबल नंबर आहे ते दाखवायचं. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे, इन्कम लेवल ऑफ रिस्पॉन्डंट्स, एज डिस्ट्रीब्युशन ऑफ रिस्पॉन्डंट्स, असे 2 टेबल आहेत जे 1 नंबर पेजवरती 4 नंबर पेजवर आहे आणि दुसरं आहे ते 6 नंबर पेजवर आहे. तर ते मेन्शन करावं लागतं आपल्या अनुक्रमणिकेमध्ये, ज्याच्यामुळे रिसर्च वाचणं किंवा रीड करणं सोपं जातं.
त्यानंतर येतं लिस्ट ऑफ फिगर्स. जसे टेबल्स असतात तसं लिस्ट ऑफ फिगर्स पण असले पाहिजेत. दिस सेक्शन कंटेन्स द टायटल अँड पेज नंबर ऑफ ऑल ग्राफ्स, पाय चार्ट्स एक्सेट्रा. म्हणजे या सेक्शनमध्ये काय येतं तर टायटल, पेज नंबर, जे काय आपण ग्राफ्स बनवलेले आहेत किंवा पाय चार्ट्स बनवलेले आहेत ते सगळे या फिगर्समध्ये आले पाहिजेत. त्याच्यानंतर एक्झाम्पल, फिगर नंबर आणि टायटल पेज नंबर. पाय चार्ट शोविंग द एज डिस्ट्रीब्युशन, द रिस्पॉन्डंट्स बार ग्राफ शोविंग द पॉप्युलरिटी ऑफ मेनू आयटम्स. जे एक्झाम्पल दिलेले की फिगर्स कशाच्या असू शकतात ते फिगर नंबर आणि टायटल पेज हे सुद्धा अनुक्रमणिकेमध्ये दिसलं पाहिजे, जेणेकरून एखादा रिसर्च अभ्यासत असेल तर त्याला ते पटकन सापडले पाहिजे की मला ही कृती बघायची किंवा ही फिगर बघायची तर ती कुठल्या पेजवर आहे, ज्याच्यावरून मला पटकन कन्फ्युजन दूर होईल किंवा पटकन मला सोल्युशन मिळेल, असं ते अनुक्रमणिकेमध्ये असलं पाहिजे. एक आता ॲक्नॉलेजमेंट असलं पाहिजे, म्हणजे पावती असली पाहिजे. इन दिस सेक्शन द रिसर्चर्स मे ॲक्नॉलेज द इन्स्टिट्यूट, प्रिन्सिपल, फॅकल्टी आणि गाईड्स. म्हणजे या विभागात संशोधन पोचपावती देऊ शकेल अशा संस्था, प्राचार्य, प्राध्यापक, मार्गदर्शक या सगळ्यांची पण लिस्ट असली पाहिजे किंवा त्यांच्याकडून काहीतरी आपल्याला मिळालेलं पाहिजे की ही संशोधन व्यवस्थित झालेलं आहे किंवा माझं यांना सहकार्य वगैरे आहे, असे काहीतरी पावती म्हणजे एक्नॉलेजमेंट सुद्धा ह्याच्यामध्ये अनुक्रमणिकेमध्ये आपण ॲड करायचं आहे की या पेजमध्ये असणार आहे किंवा जी पुढची स्टेप आहे रिसर्चमध्ये त्याच्यामध्ये. मग इंट्रोडक्शन, परिचय असेल. परिचयमध्ये काय असेल, दिस सेक्शन इंट्रोड्युसेस द रिसर्च, सेटिंग आउट द मेन एम्स अँड ऑब्जेक्टिव्स. इट इज ॲक्च्युली अ रॅशनल फॉर द रिसर्च. हा विभाग संशोधनाची ओळख करून देतो, मुख्य उद्दिष्ट आणि उद्दिष्ट ठरवतो, प्रत्यक्षात या संशोधनाचा तर्क आहे. इंट्रोडक्शनमध्ये काय आलं पाहिजे, हे सगळं झालं, आपली पावती अनुक्रमणिका वगैरे झाली, तर मग काय येणार इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शनमध्ये काय यायला पाहिजे तर मुख्य उद्दिष्ट काय ठरवली आहेत किंवा प्रत्यक्ष संशोधनातला काय तर्क आहे ही उद्दिष्ट येतात की नाही हे इंट्रोडक्शनमध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर थेरॉटिकल फ्रेमवर्क अँड रिव्ह्यू ऑफ लिटरेचर. म्हणजे थेरॉटिकल वर्कमध्ये काय येणार, जे काय आपण डेटा जोडला केलेला आहे ते सगळं किंवा त्याच्यातून काय निष्पन्न होतं आहे किंवा रिझल्ट काय आला आहे, एवढे लोक काय म्हणतात किंवा एवढे लोक काय नाही म्हणत आहेत, ह्याच्याशी सहमत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह हे जे काय येतील सैद्धांतिक फ्रेमवर्कमध्ये येतं. आणि साहित्याचा आढावा म्हणजे रिव्ह्यू ऑफ लिटरेचर जे करतो आपण आपल्या विषयाच्या संदर्भात ते सुद्धा याच इंट्रोडक्शन पार्ट नंतरच यायला हवा. त्याच्यानंतर रिसर्च डिझाईन, संशोधन डिझाईन. म्हणजे दिस सेक्शन इन्क्लूड्स ऑल प्रॅक्टिकल डिटेल्स फॉलोड फॉर द रिसर्च. आफ्टर रीडिंग दिस एनी इंटरेस्टेड पार्टी शुड बी एबल टू रिप्लिकेट द रिसर्च स्टडी. या विभागात संशोधनासाठी अनुसरण केलेल्या सर्व व्यावहारिक तपशिलांचा समावेश आहे. हे वाचल्यानंतर कोणत्याही इच्छुक पक्षाने संशोधन अभ्यासाची प्रतिकृती तयार केली पाहिजे. म्हणजे जे काही आपण रिसर्चमध्ये लिहिणार आहे किंवा आपल्याला जाणवलं आहे ते सगळं मांडण्यासाठी आपल्याला रिसर्च डिझाईन करावं लागतं. म्हणजे वाचल्यानंतर कुठल्याही इच्छुक पक्षाने संशोधन अभ्यासाची प्रतिकृती तयार केली पाहिजे, वाटलं पाहिजे की याच्यावरती आपण अजून काही संशोधन करू शकतो किंवा हे माझ्या उपयोगाचं आहे, यासाठी हे संशोधन डिझाईन केलं जातं. त्याच्यानंतर डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. रिसर्च डिझाईन झाल्यानंतर डेटा ॲनालिसिस आणि इंटरप्रिटेशन म्हणजे डेटा विश्लेषण आणि अर्थ लावायचा. आपल्याला जी काय माहिती मिळालेली आहे, आपण मोठे परिमाणात्मक सर्वेक्षण केले असल्यास या विभागात सारणी, आलेख, पाय चार्ट आणि संबंधित आकडेवारीसुद्धा असू शकते. ही जमा केलेली आकडेवारी कशी योग्य आहे किंवा कुठून मिळवले या सगळ्याचा इन्क्लूड जे करायचं आहे आपल्याला तर या सेक्शनमध्ये ते इन्क्लूड करायचं असतं. सगळं झाल्यानंतर डेटा एनालिसिस विश्लेषण झाल्यानंतरचा पॉईंट काय असेल किंवा काय पॉईंट आपल्याला संशोधनामध्ये मांडायचा आहे तो म्हणजे सारांश आणि निष्कर्ष, समरी अँड कन्क्लुजन. म्हणजे इन दिस सेक्शन यू सम अप युअर फाइंडिंग्स अँड ड्रॉ अ कन्क्लुजन फ्रॉम द परहॅप्स इन रिलेशन टू अदर रिसर्च और लिटरेचर. म्हणजे आपल्या या विभागात आपण आपल्या शोधांचा सारांश काढला आणि कदाचित त्यांच्याकडून इतर संशोधन किंवा साहित्याच्या संदर्भात निष्कर्ष काढलेले आपण या पॉईंटमध्ये मांडतो. कसं तर जी काय समरी आपल्याला मिळाली आहे थोडक्यात आपलं काय निष्कर्ष निघाला आहे किंवा आपल्याला या संशोधनातून काय प्राप्त झालेली आहे माहिती ते सगळं याच्यामध्ये येतं, या पॉईंटमध्ये मांडतो. रिकमेंडेशन म्हणजे जेव्हा आपण संशोधन करतो तेव्हा त्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम किंवा काय जे अडचण आहे ते आपल्याला मिळते, त्याच्यावर शोध घेतला जातो. मग त्याच्याविषयी आपले रिकमेंडेशन काय आहेत, शिफारशी काय आहेत किंवा त्याच्यावर उपाययोजना काय आहेत ते या सगळ्या पॉईंट्समध्ये येतात. म्हणजे इफ रिसर्च हॅज बीन कंडक्टेड फॉर एनी क्लायंट ऑर्गनायझेशन दिस सेक्शन कुड बी ट्रीटेड ॲज अ मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द रिपोर्ट. हां, जर एखाद्या गोष्टी म्हणजे आपल्याला एखादा बिझनेस चालू करायचा आहे म्हणून आपण जर हा सर्वे करणार असू किंवा संशोधन करणार असू एखाद्या गटाचं तर तो रिकमेंडेशन जे असतं
तर त्या संशोधनासाठी हा खूप मोठा पार्ट आपल्याला म्हटला जातो. जर कोणत्याही ग्राहक संघटनेसाठी संशोधन केले गेले असेल तर हा विभाग अहवालातील सर्वात महत्त्वाचा भाग मानला जाऊ शकतो. त्याच्यानंतर सजेशन्स फॉर फर्दर रिसर्च, म्हणजे पुढील संशोधनासाठी काय सूचना देऊ शकतो. आपल्या संशोधनातून जे आपल्याला प्रॉब्लेम्स मिळालेत किंवा काय मिळालं आहे तर त्यासाठी पुढील संशोधनासाठी काय सूचना आपण देऊ शकतो ते याच्यामध्ये मांडू शकतो. रिसर्च इज अ कंटिन्युअस प्रोसेस. दिस सेक्शन शोज हाव रिसर्च कुड बी कंटिन्यूड. दिस कुड बी हॅपन ॲज सम रिझल्ट्स आर इनकन्क्लुसिव्ह और रिसर्च इटसेल्फ हॅज थ्रोन अप मेनी मोर रिसर्च क्वेश्चन्स दॅट नीड टू बी ॲड्रेस्ड. म्हणजे संशोधन ही एक सतत प्रक्रिया आहे, म्हणजे कंटिन्युअस प्रोसेस आहे. या विभागात संशोधन कसे चालू ठेवले जाऊ शकते हे दर्शवते. असे होऊ शकते कारण काही निकाल अनिर्णित आहेत किंवा संशोधनाने स्वतःला शोधण्यासारखे आणखी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत, असं या पॉईंट्समध्ये आपल्याला मांडायचं असतं. हे सगळं झाल्यानंतर शेवटची प्रोसेस काय असेल तर लिस्ट ऑफ रेफरन्सेस बिब्लिओग्राफी, म्हणजे संदर्भ किंवा ग्रंथसूची यादी. जे काय रेफरन्स आपण आपले संशोधन करण्यासाठी वापरलेले आहेत ते याच्यामध्ये आपल्याला टाकणंच आहे. वापरले आहेत म्हणजे हे आपल्याला रेफरन्समध्ये टाकणंच आहे, तेव्हाच तो व्हॅलिड एक रिसर्च आपण म्हणू शकतो. द लिस्ट ऑफ रेफरन्सेस कंटेन्स ओनली द डिटेल ऑफ दोज वर्क्स सीटेड इन टेक्स्ट, म्हणजे संदर्भ सूचीमध्ये मजकुरामध्ये मुद्रित केलेल्या केवळ त्या कामाचा तपशील आहे. बुकसाठी कसा रेफरन्स द्यायचा तर ऑथर्स नेम, सरनेम, त्याच्यानंतर फॉलोड बाय देअर इनिशियल्स, डेट ऑफ पब्लिकेशन, टायटल ऑफ बुक इन इटॅलिक्स, प्लेस ऑफ पब्लिकेशन अँड पब्लिशर्स. ही माहिती पूर्ण एखादं बुक जर आपण संदर्भासाठी वापरलं असेल तर असं मांडायचं आहे. तर जर्नल किंवा आर्टिकल जर वापरला असेल आपण तर त्याचा मांडणी कशी असायला पाहिजे तर टायटल ऑफ आर्टिकल ॲपेअर्स इन इन्व्हर्टेड कॉमर्स, द नेम ऑफ द जर्नल कम्स इन इटॅलिक्स, फॉलोड बाय द व्हॉल्यूम नंबर अँड पेजेस ऑफ द आर्टिकल. हे सगळं मांडणी व्यवस्थित झाली तर आपलं ते रेफरन्स वगैरे व्हॅलिड असतात आपल्या रिसर्चसाठी. लिस्ट ऑफ रेफरन्सेस आणि बिब्लिओग्राफी झाल्यानंतर मग नंतरचं काय पायरी असेल तर ॲपेंडिसेस, म्हणजे परिशिष्ट. क्वेश्चनरीज और इंटरव्ह्यू शेड्यूल कन्स्ट्रक्टेड फॉर द कंडक्ट इन द रिसर्च. इट मे बी युजफुल टू इन्क्लूड देम इन अ रिपोर्ट ॲज अ ॲपेंडिक्स, म्हणजे संशोधन आयोजित करण्यासाठी प्रश्नावली किंवा मुलाखत वेळापत्रक तयार असतं, त्यांना अहवालात परिशिष्ट म्हणून समाविष्ट करणे उपयुक्त ठरेल. म्हणजे आपला रिसर्च व्हॅलिड आहे हे त्याच्यावरून प्रूव्ह होतं, म्हणून हे आपल्या रिसर्चमध्ये जोडल्यास आपला रिसर्च अधिक चांगला होऊ शकतो किंवा व्हॅलिड होऊ शकतो. मग यानंतरची शेवटची पायरी काय असेल किंवा शेवटचं पेज म्हणून काय वापरू शकतो आपण तर सर्टिफिकेट हे असं लिहायचं असतं की सर्टिफाईड दॅट दिस रिसर्च प्रोजेक्ट टायटल असेल आपल्या रिसर्चचं इज द बोनाफाईड रेकॉर्ड ऑफ वर्क कॅरीड आउट बाय, मग कोणाकडून केलेलं आहे रिसर्च ते, फॉर द फायनल इयर असेल, टेक्निकल कोण असेल, गाईड, रिसर्च कोऑर्डिनेटर, प्रिन्सिपल या सगळ्यांची नावं येतील. मग प्लेस, डेट हे सगळे या सर्टिफिकेटमध्ये असतं. हे सर्टिफिकेट झालं की आपला रिसर्च पूर्ण झालेला असतो. या प्रकारे आपल्याला रिसर्च रिपोर्ट मांडायचा असतो, म्हणजे अहवाल आपला तयार होते. हे सगळे पॉईंट्स जेव्हा एका रिसर्चमध्ये येतात तेव्हा तो आपल्या मांडणी त्याची व्यवस्थित झाली असे आपण म्हणू शकतो. आता त्याच्यावरचे काही प्रश्न बघ रिसर्चवरती. विच फॉर्म ऑफ रिझनिंग इज अ प्रोसेस ऑफ ड्रॉइंग अ स्पेसिफिक कन्क्लुजन फ्रॉम द सेट ऑफ प्रिमायसेस. परिसराच्या संचामधून विशिष्ट निष्कर्ष काढण्याच्या प्रक्रिया कोणत्या प्रकारचे तर्क आहे. रॅशनलिझम तर्कसंगतता, डिडक्टिव्ह रिझनिंग निर्गमनात्मक तर्क, इंडक्टिव्ह रिझनिंग आगमनात्मक तर्क, प्रोबॅबिलिस्टिक संभाव्य. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे सी इंडक्टिव्ह रिझनिंग आगमनात्मक तर्क. परिसराचा एखादा संच आहे त्याच्यातून एक विशिष्ट निष्कर्ष काढायची प्रक्रिया असते त्याला इंडक्टिव्ह रिझनिंग म्हणतात. आणि जेव्हा एखाद्या छोट्या गोष्टीतून मोठ्या परिसराचा आपण निष्कर्ष काढतो तेव्हा त्याला डिडक्टिव्ह रिझनिंग म्हणू शकतो. म्हणजे याचं करेक्ट ऑप्शन काय आहे सी आहे. पुढचा प्रश्न. ॲज द व्हॅल्यू ऑफ वन व्हेरिएबल इज इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ सेकंड व्हेरिएबल इज ऑल्सो इन्क्रीजिंग देन द कोरिलेशन कोएफिशियंट विल बी. एका व्हेरिएबलचे मूल्य वाढत असताना दुसऱ्या व्हेरिएबलचे मूल्यही वाढत आहे तर परस्पर संबंध गुणक कसा असेल तर करेक्ट ऑप्शन आहे पॉझिटिव्ह. एक वाढतोय त्याच्यामुळे दुसरा वाढतोय, मग दोन्ही एकमेकांचा काय असेल संबंध तर ते दोन्हीही वाढत आहेत म्हणजे दोन्हीही पॉझिटिव्ह असणार, म्हणून करेक्ट ऑप्शन काय असणार आहे आपलं ए असणार. नेक्स्ट क्वेश्चन. रिकग्नायझिंग आवर ओन व्हॅल्यूज इन पर्स्यूट ऑफ रिसर्च इज इसेन्शियल बिकॉज, म्हणजे संशोधनाच्या प्रयत्नात आपली स्वतःचे मूल्य ओळखणे आवश्यक आहे. ऑप्शन्स आहेत इट अलाउज अस टू एलिमिनेट देम,
हे आम्हाला दूर करण्यास परवानगी देते. इट अलाउज अस टू बी ऑनेस्ट विथ द आवरसेल्व्स अबाउट व्हॉट मे इन्फ्लुएन्स आवर रिसर्च. हे आपल्या संशोधनावर काय परिणाम करते याबद्दल स्वतःची प्रामाणिक राहण्याची अनुमती देते. ॲटलिस्ट वी नो व्हॉट वी कॅन इग्नोर, म्हणजे कमीत कमी आम्हाला माहीत आहे की आपण काय दुर्लक्षित करू शकतो. इट अनेबल्स अस टू परस्यूट अदर ऑफ आवर व्हॅल्यूज. हे आपल्याला आपल्या मूल्यांबद्दल इतरांना पटवून देण्यास सक्षम करते. याचं करेक्ट ऑप्शन आहे बी. हे आपल्या संशोधनावर काय परिणाम करते याबद्दल स्वतःशी प्रामाणिक राहण्याची अनुमती देते. म्हणून संशोधनामध्ये आपली मूल्य ओळखणे गरजेचे आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज मोस्ट अप्रोप्रिएट टू इम्पार्ट ट्रेनिंग फॉर SPSS, अ सॉफ्टवेअर पॅकेज यूज फॉर स्टॅटिकल ॲनालिसिस. सांख्यिकी विश्लेषणासाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर पॅकेजसाठी SPSSला प्रशिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणते सर्वात योग्य आहे? सेमिनार, कॉन्फरन्स, वर्कशॉप, पेपर. म्हणजे सेमिनार, परिषद, कार्यशाळा की कागद यापैकी काय उपयोगी आहे सांख्यिकी विश्लेषणासाठी? तर करेक्ट ऑप्शन आहे सी, वर्कशॉप. एखादा वर्कशॉप घेतलं तर ते व्यवस्थितपणे लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणून सांख्यिकी विश्लेषणासाठी सॉफ्टवेअर पॅकेजसाठी SSPला प्रशिक्षण देण्यासाठी वर्कशॉप हे पॉईंट, म्हणजे आपल्याला वर्कशॉप घेणं योग्य ठरतं. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज इसेन्शियली अकॅडमिक मीटिंग. म्हणजे पुढीलपैकी कोणती शैक्षणिक बैठक मूलतः आहे? तर बोलचाल, परिषद, संगोष्ठी, वरीलपैकी काहीही नाही. हे आपले ऑप्शन्स आहेत. तर पहिलं शैक्षणिक बैठक मूलतः काय असेल? तर ऑफकोर्स बोलचाल ही पहिली बैठक असेल मूलतः शैक्षणिक बैठक. म्हणून करेक्ट ऑप्शन आपलं ए आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इन विच ऑफ द फॉलोइंग इट इज रिक्वायर्ड टू साईट सोर्सेस इन बिब्लिओग्राफी ॲट द एंड. पुढीलपैकी कोणत्या ग्रंथसूचीच्या शेवटी स्रोत उद्धृत करणे आवश्यक आहे? कॉन्फरन्स, बोलचाल, सेमिनार, पेपर, कागद. याचं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? डी, पेपर. जेव्हा रिसर्च पेपर किंवा रिसर्च रिपोर्ट लिहितो त्यावेळेसच आपल्याला ग्रंथसूचीची आवश्यकता असते. परिषद किंवा बोलचाल किंवा सेमिनारमध्ये ग्रंथसूची किंवा रेफरन्स देण्याची गरज नसते. म्हणून ऑप्शन करेक्ट डी आहे. कागद म्हणजे पेपर जेव्हा आपण प्रेझेंट करतो तेव्हा ग्रंथसूची देणे आवश्यक. नेक्स्ट क्वेश्चन, it is important that academics produce research that can be widely used and valued by the academic community around the world. This is termed as. जगभरातील शैक्षणिक समुदायाद्वारे व्यापकपणे वापरल्या जाणाऱ्या आणि मौल्यवान ठरल्या जाणाऱ्या संशोधकांनी असे संशोधन करणे महत्त्वाचे आहे. याला काय म्हणतात? तर रिसर्च इम्पॅक्ट, संशोधन परिणाम, सायटेशन इम्पॅक्ट, उद्धरण परिणाम, इथिक्स इम्पॅक्ट, नीतिशास्त्र प्रभाव की वरीलपैकी काहीही नाही. तर याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, सायटेशन इम्पॅक्ट म्हणजे उदाहरण परिणाम. जगभरातील शैक्षणिक समुदायाने वापरल्या जाणाऱ्या आणि मौल्यवान ठरणाऱ्या संशोधकांनी असे संशोधन करणे महत्त्वाचे आहे. म्हणून याला आपण सायटेशन इम्पॅक्ट म्हणू शकतो. हे गरजेचं आहे कारण हे सायटेशन इम्पॅक्टमुळे गरजेचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आपलं बी. तर आज विच ऑफ द फॉलोइंग इज अ पब्लिश्ड इन अ जर्नल. पुढीलपैकी कोणते जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले आहे? आर्टिकल, पेपर, बोथ ए अँड बी किंवा नन ऑफ द अबव. याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, बोथ ए अँड बी. म्हणजे पेपर म्हणजे काय? रिसर्च पेपर असतो. आर्टिकल रिसर्च आर्टिकल असतं. हे दोन्ही आहेत ते काय आहेत? जर्नलमध्ये येतात. म्हणून आपण करेक्ट ऑप्शन सी म्हणू शकतो की आर्टिकल आणि पेपर दोन्ही जर्नलमध्ये पब्लिश केले जातात किंवा जर्नलमध्ये प्रकाशित केले गेलेले असतात. आजचा आपला टॉपिक संपलेला आहे आणि प्रश्नही संपलेत. त्यानंतर अशी एक गोष्ट आहे की ज्या MS सेटचा स्टडीज करत आहेत किंवा MS सेटसाठी प्रिपेअर करत आहेत त्यांच्यासाठी पेपर 1ची प्रिपरेशन करून घेण्यासाठी आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेल्या आहेत. जी टेस्ट सिरीज सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल असणार आहेत. ही टेस्ट सिरीज आहे ज्याच्यामध्ये फुल 60 टेस्ट दिल्या जाणार आहेत ज्या सिलेबसवर असतील. पर युनिटवर 2 टेस्ट अशा 20 टेस्ट, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट तुम्हाला या टेस्ट सिरीजमध्ये मिळणार आहेत. त्यामुळे आता जर ही टेस्ट तुम्ही सबस्क्राईब केली तर येणाऱ्या MS सेटपर्यंत तुमचा इतका सराव होईल की पेपर अगदी सोपा जाईल. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे आणि व्हॉट्सअपवरती जो काही ग्रुप होईल तो पूर्णपणे पेड ग्रुप असणार आहे ज्याची फीस असेल 1499. जर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला आणखी डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ह्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही MS सेट पेपर 1 सिलेक्ट केल्यानंतर टेस्ट सिरीज सबस्क्राईब केली तर ती 999 रुपयाला तुम्हाला मिळेल. म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करा आणि प्रिपेअर करा येणाऱ्या MS सेट पेपर 1साठी. थँक्यू.